अनिता पाटील यांची जोर जबरदस्ती आपण बऱ्याच वेळेला बघितलेली आहे. जेव्हापासून ते आलेले आहेत एक अशांततेचं वातावरण त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. या अगोदर सुद्धा हजारो लोकांना त्यांनी नॅशनल पार्कचे जे मूळ आदिवासी होती त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आज ही जमीन जी आहे अभिनव नगरची, जे सर्व रहिवासी आणि सगळे आलेले आहेत, हे इथे गेले 60 वर्ष वास्तव्य करत आहेत. त्यांना सर्व त्यांच्याकडे डीड कन्व्हिनियन्स आहे, त्यांच्याकडे सर्वे लेआउट आहे. प्रत्येक ठिकाणी जे प्लॉटिंग केलेली आहे ती सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना सुद्धा, ऑलरेडी त्याचा फेन्सिंग केलेलं असताना सुद्धा आता ते लोक जबरदस्ती एक 11,320 स्क्वेअर मीटरची जमीन जी आहे ती ते नॅशनल पार्कवाले आता क्लेम करायला आलेले आहेत. आणि हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यासाठी सर्व आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत. शासनाला मी विनंती करणार आहोत, आम्ही शिंदे साहेबांकडे जाणार आहोत या ठिकाणी आणि ते ह्याच्यावर स्थगिती आणण्याचं आम्ही पूर्ण काम करणार आहोत. असं आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकारी अनिता पाटील यांची स्टाईल हे तुम्हाला पण सगळ्यांना माहीत झालेली आहे. जोर जबरदस्तीने खाली करायचं आणि तिथं अतिक्रमण करायचं. परंतु तुम्हाला दाखवू इच्छितो की मागच्या 30 वर्षापूर्वी ऑलरेडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने हद्द फिक्स केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी पोल लावले, त्यांनी चर मारले आणि तिथून बांधकामाला सुरुवात केली. तर व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. असं असताना सुद्धा 30 वर्षांत अचानक त्यांना जाग येते आणि आमच्या 3 एकरपेक्षा जास्त जमीन त्यांना अधिकार सांगायसाठी आम्हाला कळवलं नाही, काय नाही. कुठेही बाउंड्रीवर जेव्हा कंपाऊंड बांधायची असते तेव्हा दोन्ही पक्षाच्या बाजूनी संमतीने ते बांधायची असते. जर तुमची बाउंड्री फिक्स नसेल तर तुम्ही सर्वे करा आणि सर्वेप्रमाणे दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे ते. आणि त्याच्यानंतर आमचे पेपर बघा, तुमचे पेपर बघा आणि मग बाउंड्री फिक्स करूया. तुम्ही अचानक जोर जबरदस्तीने माणसं आणता, कॉन्ट्रॅक्टर म्हणता आणि डायरेक्ट भिंतीचं काम चालू करता, तर हे आम्ही होऊ देणार नाही. अशी जोर जबरदस्ती आणि मनमानी कारभार करणाऱ्या अनिता पाटील यांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. तर त्यांनी जबरदस्तीने करायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा जोर जबरदस्तीवर उतरू. आम्ही इथे 1 इंच सुद्धा जागा आमच्या अभिनवची देणार नाही. मराठी माणसाच्या हक्काची जागा आहे. मराठी माणसं या ठिकाणी 100% राहतात, शांततेने राहतात 70 वर्ष, आणि यांना त्रास देणाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, हजारो एकर जागेवरती तिकडे झोपडपट्ट्या झालेल्या आहेत, दर्गा झालेत, मदरसे झालेत, मस्जिद झालेत. त्या ठिकाणी मात्र ते काही कारवाई करत नाहीत आणि शांततेने राहणारे जे आहेत त्यांच्यावर जोर जबरदस्ती करायची का? त्यांची तिकडे दादागिरी चालत नाही, त्यांचे कायदे काढून तिकडे चालत नाही. मग त्यांनी तिकडे कायदे काढून आणि जोर जबरदस्ती तिकडे करावी ना. तिथे तर हजारो एकर जागा आहे जी लाटलेले भांडू आणि संपूर्ण आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला माहिती असेल. मग तिकडे तुम्ही खाली करा. इकडे रहिजा आणि त्या तिकडच्या मोठमोठ्या बिल्डरांनी हजारो कोटी रुपयाचा घोटाळा करून त्याच्या नॅशनलच्या हद्दीमध्ये घुसलेले त्या बिल्डरांना नडा, त्यांना नडणार नाही. कारण ते तिकडून मलाही खायचे तिकडून मिळते ना. आमच्या गोरगरीब आमचे जे नागरिक आहेत, शांततेने मराठी माणसं राहणार आहे, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांनी जोरजबरदस्ती केली, आम्ही पण जोरजबरदस्ती करायला घाबरणार नाही हे आम्ही ठणकावून सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा सांगतो की त्या अनिता पाटीलला आम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये आमची 1 इंच सुद्धा जागा देणार नाही. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. तर महिला दिनी आम्हाला इथे यावं लागलं, ही फारच वाईट गोष्ट आहे. आणि आज आम्ही इथे जवळजवळ 45 ते 50 वर्ष राहतोय अभिनव नगरमध्ये. आणि असं जे नॅशनल पार्क आमच्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करतायत तर ते पण फारच चूक आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही पाऊल उचलणारच. थोडक्यात त्यांनी थांबवलं हे तर बरंच आहे, नाहीतर आम्ही सुद्धा अभिनव नगरवाले त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेणारच आणि महिलांचा त्यात नक्कीच सहभाग असणार आहे.